हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे सर्वांचं TDA माझा या यूट्यूब चॅनलवरती. आपण मराठी व्याकरण जी सिरीज बघत आहोत त्याच्यावरती आपला जे टॉपिक होत आहे त्याच्यावरती आपण क्वेश्चन ॲनालिस करत आहोत. ठीक आहे. सो आपल्या मराठीचं व्याकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टी झालेल्या आहेत की मराठी व्याकरणाची जी आपण पार्श्वभूमी बघितली, शब्दांच्या जातीमध्ये 8 आपण वेगवेगळे प्रकार बघितले आहेत. ठीक आहे. त्याच प्रकारांवरती आपले डिटेल्स लेक्चर झालेले आहेत, पण त्याच टॉपिकवरती परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात, कारण की त्या टॉपिकच्या बाहेरचे कुठलेही प्रश्न येत नाहीत. सो त्याच्यावरती आपण काही प्रश्न डिस्कस करूया जे ऑलरेडी आपले टॉपिक झालेले आहेत. ठीक आहे. सो इथे पहिला प्रश्न आहे, वाक्य म्हणजे काय. ठीक आहे. आता हा प्रश्न प्रिव्हियस इयरमध्ये आलेला आहे. प्रत्येक वाक्याच्या पुढे किंवा प्रत्येक प्रश्नाच्या पुढे आपण कोणत्या वर्षी विचारलेलं आहे हे दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला कळेल की हे प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि त्या रिलेटेड आपले लेक्चर सुद्धा डिटेलमध्ये झालेले आहेत. वाक्य म्हणजे काय असा प्रश्न आहे. अर्थहीन शब्दसमूह, अर्थवाही शब्दसमूह आणि गुंफलेले शब्द अशा ऑप्शन दिले. आता वाक्य म्हणजे आपण काय म्हणतो, अक्षरापासून म्हणजे योग्य त्या मांडणीनुसार अक्षराचे वाक्य तयार होतं आणि वाक्याच्या योग्य मांडणीनुसार काय तयार होतं तर पूर्ण स्टेटमेंट. ठीक आहे. म्हणजे अक्षर शब्दांचं वाक्य. मग आता इथे आपण काय म्हणू शकतो, शब्दसमूह मात्र कसलं, अर्थहीन की अर्थवाही म्हणजे अर्थपूर्ण. ठीक आहे. सो पर्याय क्रमांक 3 इथे योग्य असणार आहे, अर्थपूर्ण शब्दसमूह किंवा अर्थवाही शब्दसमूह. पुढचा प्रश्न आहे इथे. आता आपल्याला इथे केवल प्रयोगी अव्ययाचा प्रकार विचारलेला आहे. वाक्य दिले आहे इथे, शाबास, छान, शतक ठोकलेस. ठीक आहे. या वाक्यातील केवल प्रयोगाचा अव्यय प्रकार ओळखायचा आहे. सो हर्षदर्शक, संबोधन दर्शक, संमती दर्शक आणि प्रशंसा दर्शक. आता शाबास हा वर्ड जेव्हा आपण म्हणतो केवल प्रयोगी अव्ययाचा आहे, मात्र स्टेटमेंट आहे ते कुठल्या प्रकारचा आहे, कारण की छान शतक ठोकलेस तू, शाबास म्हणजे काय केलं आहे तर प्रशंसा केली आहे. ठीक आहे. सो इथे आपण म्हणू शकतो कुठला प्रकार आहे तर प्रशंसा दर्शक केवल प्रयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे इथे. पुढचा, अधोरेखित शब्दाचे सर्वनाम ओळखा. प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील. ठीक आहे. संबंधी सर्वनाम, दर्शक सर्वनाम, सामान्य सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. बघा, प्रधानमंत्री स्वतः. आता स्वतः हे शब्द कोणता आहे याच्यापैकी आपण म्हणू शकतो आत्मवाचक आहे. प्रधानमंत्री स्वतः म्हणजे प्रधानमंत्री बद्दल शब्दाबद्दल सर्वनाम कोणतं वापरलं आहे तर स्वतः जर आलं असेल तर कोणतं येणार ते आत्मवाचक म्हणजे स्वतःसाठी यूज केलेलं. सो इथे पर्याय क्रमांक 4 योग्य असेल, आत्मवाचक सर्वनाम. पुढचा, खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. ससा, वधू, मूल, पान. बघा, ससाचं ससे होऊ शकतं, मूलचं मुले होऊ शकतात, पानचं पाने होऊ शकतात, मात्र वधूचं कुठल्याही प्रकारचं सामान्य रूप होत नाही. सो इथे पर्याय क्रमांक 2 योग्य आहे, ज्याचं सामान्य रूप होत नाही, वधू. पुढील प्रश्न, सरला माधुरीपेक्षा उंच आहे. या वाक्यातील विभक्ती प्रतिरूपक अव्यय कोणते आहे उंच, पेक्षा, ला. विभक्ती प्रतिरूपक, कारण की माधुरीपेक्षा, बघा सरला वेगळा शब्द आला आणि माधुरी, पण पेक्षा हा जो वर्ड आहे तो काय असणार, विभक्ती प्रतिरूपक अव्यय असणार. ठीक आहे. सो इथे पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. हे सगळे आपले लेक्चर्स ऑलरेडी झालेलेच आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या नामाचे अनेक वचन या कारांत होत नाही, म्हणजे त्याला या जे प्रत्यय लागून कारांत तयार होत आहे ते नाही, असा प्रश्न आहे. पोळी, पक्षी, वही, काठी. ठीक आहे. आता या प्रत्यय म्हणजे आता पोळीचं काय होणार इथे, पोळ्या. ठीक आहे. म्हणजे शेवटी कोणतं कारांत प्रत्यय लागला आहे तर या कारांत. वही, वह्या, काठी, काठ्या. मात्र पक्षीचा पक्षा असं करता येत नाहीये. सो इथे पर्याय क्रमांक 2 होत नाही, हा पक्षी आहे. ठीक आहे. पुढचा, घरामध्ये ठिकठिकाणी डॅश डॅश लावले होते. आरशी, आरशा, आरसे आणि आरशे. ठीक आहे. आता एक वचन आणि अनेक वचन, आरसा आणि आरसे असतात, पण बोलताना शक्यतो घरामध्ये ठिकठिकाणी आरशे लावले होते. सो लास्टला जे शे यूज करतात हे आरशे, हे रॉंग असतं. असं कधीच बोलायचं नाही. आरसा हा एकवचनी असेल तर अनेक वचनी काय होणार, आरसे होणार. ठीक आहे. सो इथे पर्याय क्रमांक 3 योग्य असणार नाही. घरामध्ये ठिकठिकाणी आरसे लावले होते. ठीक आहे. पुढचा, मंदिरात 8 डॅश होत्या. रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा. ठीक आहे. मंदिरात 8 पंक्ती होत्या, रॉंग असेल. मंदिरात 8 उत्पत्ती होत्या,
रॉंग असेल. मंदिरात 8 धूप होत्या हे देखील बरोबर नाही वाटत, मात्र मंदिरात 8 घंटा होत्या. ठीक आहे, म्हणजे योग्य इथे होणार, कारण की पंथी हे एकवचन आहे, मात्र किती तिथे दिलेलं 8 दिलं, म्हणजे मंदिरात 8 पंथ्या होत्या हे राईट असेल, मात्र इथे पंथी आहे. उदबत्त्या होत्या असं असेल, इथं उदबत्ती आहे. ठीक आहे, धूप होते, पण इथे घंटा योग्य बसणार आहे. मंदिरात 8 घंटा होत्या, घंट्या होत्या असं म्हणणार नाहीये, घंटा होत्या. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. पुढचा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा. आमच्या गावात बरेच पाटील आहेत. ठीक आहे, आता हे आपलं ऑलरेडी झालेलं आहे, भाववाचक, सामान्य, विशेषण आणि विशेष नाम. आता फक्त पाटील जर कन्सिडर केलं असतं, ठीक आहे, तर ते काय असतं, एक विशेष नाम असतं, म्हणजे एक पाटील. ठीक आहे, पण बरेच पाटील आहेत गावात, खूप बरेच पाटील आहेत, म्हणजे ते कुठलं रूप आपण म्हणू शकतो, सामान्य नाम आहे, कारण की एक पाटील विशेष नाम आहे, मात्र बरेच पाटील आहेत. ठीक आहे, म्हणजे कॉमनली त्या गावामध्ये बरेच पाटील आहेत. सो उत्तर काय असणार इथे, सामान्य नाम. पुढचा, पुढील पैकी दर्शक सर्वनामे कोणती ओळखा. दर्शक म्हणजे दाखविणारी सर्वनामे. ऑप्शन वरून आपल्याला कळेल. पहिला आहे कोण, कोणती, कोणी, किती, काय. दुसरा आहे मी, आम्ही, आपण, स्वतः. शाबास, वा वा, अरे रे, अरे बापरे. आणि हा, तो, ही, ती, हे, ते. बघा, दर्शक म्हणजे दाखवण्यासाठी, म्हणजे दर्शविणारे जे सर्वनाम असतात त्यांना दर्शक सर्वनामे. आता कोणकोणती हे तर प्रश्नार्थक सर्वनामे, कारण की ते प्रश्नार्थक आहेत. मी, आम्ही, आपण हे आत्मवाचक सर्वनामे आहेत. शाबास, वारेर हे केवळ प्रयोगी अव्यय आहेत. आणि हा, तो, ही, ते म्हणजे हा, तो, ती, ते आपण काय करतो तर दर्शवून सांगतोय. ठीक आहे, सो पुढील पर्याय क्रमांक 4 इथे काय असणार, योग्य असणार आहे दर्शक सर्वनाम्यांचा. पुढचा, चांगला मुलगा परीक्षेत पास होतो. विशेषणाचा प्रकार ओळखा. ठीक आहे, विशेषण आपल्याला माहिती आहे, नाम सर्वनामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हटले जाते. आता कुठल्या प्रकारचा विशेषणचा प्रकार आहे, मुलगा चांगला आहे, हा आपण काय म्हणतो, एक विशेषण, चांगला मुलगा, मुलगा चांगला. आता जेव्हा वाक्यामध्ये नामाच्या आधी विशेषण येत असेल तर त्याला अधिविशेषण म्हणतात, नामाच्या नंतर विशेषण येत असेल तर त्याला विधी विशेषण म्हणतात. बाकी अपूर्ण भविष्य काय आणि हे ऑप्शन्स मध्ये आपण घेऊ शकत नाहीत, कारण की फक्त विशेषणाचा प्रकार सांगितला. सो वाक्यामध्ये बघा, चांगला मुलगा, मुलगा जरी नाम असेल पण त्याच्या रिलेटेड कोणता वर्ड यूज केला, चांगला, आणि कधी कधी यूज केला, मुलाच्या आधी. ठीक आहे, मग इथे जे पर्याय उत्तर असेल ते असणार आधी विशेषण, म्हणजे नामाच्या आधी विशेषण वापरलेलं काय म्हणतो आपण, आधी विशेषण. सो पर्याय क्रमांक 1 इथे योग्य आहे. पुढचा, त्या राजाला मुकुट शोभतो या वाक्यातील कर्ता ओळखा. ठीक आहे, आता बरेच जण कन्फ्यूज होतात, राजाला हा शब्द आपण कर्ता म्हणून ऑप्शन मध्ये देतो, मात्र इथे तुम्ही चुकतात. ठीक आहे, त्या राजाला, राजाला उद्देशून सांगितलंय, मात्र तो त्या राजाला, ठीक आहे, सर्वनाम रिलेट करून त्या राजाला दर्शविलाय म्हणून तो इथे स्किप होणार. सो मुकुट शोभतो, मुकुट आणि शोभतो, शोभणे ही क्रिया आहे. ठीक आहे, आणि मुकुट इथे म्हणू शकतो आपण कर्ता आहे. सो मुकुटला इथे तुम्ही कर्म लिहायचं नाहीये. सो मुकुट ह्या वाक्यातील काय असणार आहे, कर्ता, कारण की राजा जो कर्ता आहे पण त्याला दर्शविला आहे त्या या शब्दाने, त्या राजाला मुकुट शोभतो, म्हणजे जे भर दिला आहे ज्या शब्दावरती तो आहे मुकुट. ठीक आहे, सो कर्ता ओळखू शकतो आपण, पर्याय क्रमांक 2 मुकुट. पुढचा प्रश्न, हसणे या शब्दाचे विशेषण करा. हसला, हसरा, हास्य आणि स्मित. ठीक आहे, आता हसरा चेहरा, रडका चेहरा. ठीक आहे, मग आपण काय म्हणतो, विशेषण हे नाम आणि सर्वनामाची विशेष माहिती सांगतो. सपोज आपण म्हणू शकतो हसरा चेहरा, हसरा बाळ. ठीक आहे, तर इथे पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. हसरा या शब्दाचे विशेषण कुठलं आहे तर हसरा आहे. ठीक आहे, पुढचा, पाहुणे आले नसते तर गैरसोय झाली नसती या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता क्रियापदाबद्दल आहे, भावकर्तृत्व क्रियापद, संकेतार्थ, शक्य आणि प्रयोजक. पाहुणे आले नसते तर, ठीक आहे, तर गैरसोय झाली नसती, म्हणजे 2 स्टेटमेंट कनेक्ट केले आहेत, मात्र इथे काय केले, संकेत दर्शविलाय. जर आले नसते पाहुणे तर गैरसोय झाली नसती, काय केलं इथे ते फक्त संकेत दर्शविलाय. सो पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे, संकेतार्थ क्रियापद.
खालीलपैकी कोणत्या वाक्यात प्रयोजक क्रियापद वापरले आहे? सगळ्यात आधी म्हणजे प्रयोजक क्रियापद काय असते? प्रयोजक क्रियापद म्हणजे एखादी क्रिया ठरवून केलेली असते, म्हणजे ती ठरवलेली असते आणि मग ती क्रिया केली असते, त्याला म्हणतात प्रयोजक क्रियापद. आता 4 ऑप्शन मध्ये बघा, तो झाडावरून पडला. आता पडण्याची क्रिया त्याने ठरवलं होतं का झाडावर चढायचं आणि पडायचं? सो नाही, इथे चुकणार ते. त्याचे आंब्याचे झाड पडले, झाड ऑटोमॅटिक पडले, त्याने झाडानेच ठरवून पडलं नाही. ठीक आहे, तो झाडाखाली पडून होता मात्र असं कोणती त्यांनी प्रयोजक केले, मात्र त्याचे घरचे आंब्याचे झाड पाडले, म्हणजे झाड पाडायचंय हे क्रिया ऑलरेडी ठरवली होती म्हणून ते झाड पाडलं गेलं, म्हणून पर्याय क्रमांक 3 इथे आपण म्हणू शकतो प्रयोजक क्रियापद आहे. ठीक आहे, पुढचा. त्यांनी रामला ओळखले व घरी घेऊन गेले, हे वाक्य कोणत्या काळातील आहे? पूर्ण भूतकाळ, चालू वर्तमान काळ, भविष्यकाळ आणि यापैकी नाही. आता याच्यामध्ये त्यांनी रामाला ओळखले, 2 स्टेटमेंट आहेत, ओळखले आणि घरी घेऊन गेले. ठीक आहे, ओळखले आणि घरी घेऊन गेले म्हणजे ती क्रिया घडलेली आहे आणि कशी घडली तर पूर्णपणे घडलेली आहे, म्हणून याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळातील. पर्याय क्रमांक 1. 17. रस्त्यातून जाताना सावकाश व जपून चालवे, या वाक्यातील सावकाश शब्दाची जाती काय आहे? ठीक आहे, सावकाश या शब्दाची जाती विचारली आहे. रीतिवाचक क्रियाविशेषणाव्यय, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि सातत्यदर्शक क्रियाविशेषण अव्यय. स्वतः याच्यामध्ये रस्त्यातून जाताना सावकाश जा, परिणाम नाही दर्शविला, स्थल नाही दर्शवलं, कारण की स्थल जर असतं तर एक्झॅक्टली प्लेस असतं, पण इथे सांगितलं की रीती म्हणजे ती वेळ सांगितली आहे की असं केल्याने असं होऊ शकतं, म्हणून रस्त्यातून सावकाश जाताना जपून चालव. काय सांगितलं इथे? रीतिवाचक, आणि कुठला आहे तर क्रियाविशेषण अव्यय आहे. पर्याय क्रमांक 1 योग्य असणार आहे. पुढचा. पुन्हा पुन्हा तो मागे वळून पाहत होता, अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचं उदाहरण आहे? या वाक्यामध्ये जे अंडरलाईन केलेलं वर्ड इथे दिसत नाही, मात्र पुन्हा पुन्हा हा अधोरेखित प्रश्नपत्रिकेमध्ये आहे. सो सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक, स्थितीदर्शक आणि कालदर्शक. याच्यामधून काल निश्चित होत आहे का? सो काल निश्चित होत नाहीये. सातत्यदर्शक जर आपण म्हणलो तर ते देखील इथे रॉंग असणार आहे. आवृत्तीदर्शक पुन्हा पुन्हा म्हणजे एखादी घटना ठराविक काळानंतर पुन्हा पुन्हा घडणे, त्याला आपण म्हणतो आवृत्ती दर्शक. सो आता इथे आपण काय म्हणतो? पर्याय क्रमांक 2. सातत्य दर्शक म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं होतं, दिवसभर पाऊस पडत आहे म्हणजे तो पाऊस थांबलेलाच नाही, दिवसभर पाऊस पडतोय, ते कंटिन्युअसली. मात्र आवृत्ती दर्शक काय असतं की ठराविक काळानंतर ती क्रिया घडत जाणे, म्हणजे तो पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होता. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 योग्य असणार आहे. पुढचा. जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जोडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवताना त्यांना काय म्हणतात? क्रियाविशेषणे, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी अव्यय. ठीक आहे, हे आपण बघितलंच आहे. नाम आणि सर्वनामांना जोडून जे शब्द येतात आणि वाक्यात त्यांचा संबंध दाखवतात त्यांना आपण काय म्हणतो? शब्दयोगी अव्यय. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2. पुढचा. खालीलपैकी संबोधन दर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते आहेत? संबोधन म्हणजे आता कसं तर एखाद्या व्यक्तीला दर्शविण्यासाठी वापरलेला. वा, छान, अरे, ओ. सो याच्यामध्ये दर्शविणारा शब्द कोणता असणार? अरे. जसं मुलींना म्हणू शकतो आपण अग, जसं अरे. सो इथे जे संबोधन दर्शक आहे सो ते असणार आहे अरे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, 21. पुढचा प्रश्न. खालील शब्दातील उभयान्वयी अव्यय ओळखा. उभयान्वयी अव्यय आपल्याला माहिती आहे, 2 वाक्य जेव्हा जोडले जातात सो उभयान्वयी अव्यय शब्दाने जोडले जातात. याच्यामध्ये बघा, त्याकरिता, फार, काळ, अथवा. सो इथे आपण उत्तर देऊ शकतो अथवा. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. 22वा प्रश्न. म्हणून हे कोणते अव्यय आहे? ठीक आहे, आता शब्द दिले आणि कोणत्या प्रकारचा अव्यय विचारला आहे? केवळ प्रयोगी, उभयान्वयी, शब्दयोगी, यापैकी नाही. सो म्हणून हे असणार उभयान्वयी अव्यय. मला ताप आहे म्हणून मी शाळेत गेली नाही. ठीक आहे, 2 वाक्य जोडलेत कोणत्या शब्दाने? म्हणून या शब्दाने, म्हणून याला आपण काय म्हणू शकतो तर उभयान्वयी अव्यय. पर्याय क्रमांक 2. 23. हे शब्दाला जोडून येतात म्हणून त्यांना डॅश डॅश असे म्हणतात. उभयान्वयी, केवळ प्रयोगी, शब्दयोगी आणि प्रकार दर्शक
अव्यय. ठीक आहे. सो आता शब्दाला जोडून येतात आणि वाक्यात त्यांचा अर्थ पूर्ण करतात ते असतात शब्दयोगी अव्यय. पर्याय क्रमांक 3. याच्यावरती एक प्रश्न घेतलाय आपण. सो पर्याय क्रमांक 3 योग्य आहे ते. चौथा 24. देशासाठी सैनिकांनी प्राणार्पण केले या वाक्यातील साठी हे काय आहे? ठीक आहे. सो जे देशाला जोडून जो साठी हा शब्द जोडलाय तो नेमका काय आहे? नाम साधित शब्दयोगी अव्यय, धातू साधित शब्दयोगी अव्यय, विशेषण साधित शब्दयोगी अव्यय आणि विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय. सो देशासाठी, देश आणि देशासाठी विभक्ती लागला आहे, प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय हे आपल्याला माहिती आहे साठी हा आहे, मात्र कशा पद्धतीने लागलाय तो विभक्ती प्रतिरूपक. ठीक आहे. देश देशासाठी म्हणजे विभक्ती लागून त्याला प्रतिरूपक आणि ते आहे शब्दयोगी अव्यय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 इथे योग्य असणार आहे. पुढचा वाहने सावकाश चालवा या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अव्यय ओळखा. कोणता वाक्य आहे ते? सावकाश. विशेषण, उभयान्वयी, सामान्य नाम आणि क्रिया विशेषण. वाहने सावकाश चालव, चालवण्याची जी क्रिया आहे, चालवण्याची क्रिया आणि सावकाश म्हणजे सावकाश चालवा. जे चालवण्याची क्रिया आहे त्याच्याबद्दल शब्द कोणता यूज केलाय तर सावकाश. मग आपण इथे म्हणू शकतो की क्रिया विशेषण असणार ते. सो पर्याय क्रमांक 4 योग्य आहे इथे. पुढचा खालील शब्दातील क्रिया विशेषण ओळखा. नित्य, इकडून, पटकन, काल. सो याच्यामध्ये जे चारही शब्द दिलेले आहेत ते आहेत क्रिया विशेषण आहेत. म्हणून इथे पर्याय क्रमांक आपण 2 सांगू शकतो की 1, 2, 3 आणि 4. क्रियासाठी जो शब्द यूज केला जातो सो त्याला आपण क्रिया विशेषण म्हणतो. मग नित्य, इकडून, पटकन किंवा काल हे चारही शब्द क्रिया विशेषणे आहेत. पुढील मी आता व्यायाम करत आहे या वाक्यातील काळ ओळखा. क्रिया चालू आहे आणि सध्या ती चालू आहे. जी क्रिया सध्याच्या सिच्युएशन मध्ये चालूच असते तिला काय म्हणणार आपण? चालू वर्तमान काळ. सो मी आता व्यायाम करीत आहे ही देखील क्रिया चालूच आहे, त्याच्यामुळे आपण आन्सर करू शकतो इथे चालू वर्तमान काळ. पुढचा सकर्मक, अकर्मक, द्विकर्मक आणि उभयविध या क्रमाने वाक्यांची मांडणी करून योग्य क्रमाचा पर्याय निवडा. असा प्रश्न आहे. तो आता 4 वाक्य दिलेत पण आपल्याला सकर्मक आधी घ्यायचा आहे, देन अकर्मक घ्यायचा आहे, द्विकर्मक घ्यायचा आणि देन उभयविध घ्यायचा आहे. मग आता जे 4 स्टेटमेंट आहे याच्यामध्ये बघा सकर्मक. ठीक आहे. राजाने प्रधान बोलवला. सकर्मक म्हणजे कर्माची तिथे वाक्यामध्ये असणे. अकर्मक वाक्यामध्ये कर्म नसणे. द्विकर्मक म्हणजे 2 कर्म वाक्यामध्ये असणे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा सकर्मक राजाने प्रधान बोलावला. बोलावण्याची क्रिया आहे, राजा हा कर्ता आहे आणि प्रधान हा कर्म आहे. मग पर्याय क्रमांक क आधी येणार. क नंतर जे अकर्मक क्रियापद अकर्मक आहे ते आहे तानाजी लढता लढता धारा तीर्थी पडला. ठीक आहे. अ येणार. नंतर जे द्विकर्मक आहे रामाने विभीषणाला लंकेचे राज्य दिले. आणि जे शेवटी येणार ते आहे त्याचे बोट कापले त्याने बोट कापले. बघा 2 वाक्य, एक स्वतःहून करणे आणि एक जे नॅचरली होणे म्हणजे त्याचे बोट कापले आणि त्याने बोट कापले. एक आहे जे स्वतःहून केलं गेलं आणि एक जे आहे ते नॅचरली गोष्ट झालेलं आहे. मग त्याला आपण म्हणतो उभयविध. मग आता हे ऑप्शन बघा 4ही पर्याय क्रमांक 1 मध्ये योग्यरीत्या बसतायत. क, अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. 29 वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. चेंडू सीमारेषेबाहेर जाऊन स्थिरावला. संयुक्त क्रियापद, साधित क्रियापद, प्रयोजक क्रियापद आणि शक्य क्रियापद. तो जो स्थिरावला हा शब्द आहे त्याच्यासाठी आपण म्हणू शकतो ते साधित आहे. म्हणजे उत्तर काय असणार? साधित क्रियापद. ठीक आहे. शेवटचा प्रश्न. मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा. शक्य क्रियापद, प्रयोजक क्रियापद, संयुक्त क्रियापद आणि संबंधित क्रियापद. ठीक आहे. मला एवढा चढवत नाही. जे क्रियापद आहे चढवत नाही म्हणजे ते शक्यता दर्शविली आहे की मला तेवढं काम होतच नाही. म्हणजे शक्यता सांगत आहे की ते तेवढं काम होणार नाही. म्हणजे मला दररोज तेवढा डोंगर चढवणार नाही. मग इथे आपण म्हणू शकतो जे अधोरेखित आहे जे चढवत नाही ते काय असणार आहे? शक्य क्रियापद. ठीक आहे. सो हे आपले जे आजचे प्रश्न घेतलेत हे सगळे लेक्चर्स आपले ऑलरेडी झालेले आहेत. आपण ही सिरीज कंटिन्युअस ठेवणार आहोत. लेक्चर जो टॉपिक होतो त्याच्यावरती आपण लगेच क्वेश्चन्स अनालिज करणार आहोत जे प्रिव्हियस इयर मध्ये विचारलेले आहेत. ठीक आहे. सो आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पुढचा टॉपिक जो आपण प्रयोग बघणार आहोत मराठी व्याकरणातला इम्पॉर्टंट पार्ट आहे सो त्याच्यावरच आपलं लेक्चर असणार आहे. ठीक आहे. थँक्यू.